हॉटेलच्या उभारणीमध्ये नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी आपलं बहुमोल योगदान दिलं आहे ते DYP हॉस्पिटॅलिटीचे संचालक श्रीयुत ऋतुराज संजय पाटील यांना मी विनंती करते त्यांनी स्वागतपर प्रास्ताविक करावं. नमस्कार. आजच्या DY पाटील ग्रुपच्या DYP हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या हॉटेल सयाजी या हॉटेलमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल आज मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय दादांनी 1983 साली या संस्थेची स्थापना केली आणि आज 30 वर्षानंतर या संस्थेचा विस्तार बघितला तर दादांचे विजन किती मोठे होते हे जे आपल्या सर्वांना जाणीव होते. आज DY पाटील ग्रुपमध्ये 160 इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि मला आनंद होतोय की आज सर्व इन्स्टिट्यूशन्स हे पप्पांनी बंटी काकांनी आज तितक्या यशस्वीपणे पुढे नेली. DY पाटील ग्रुप हा एज्युकेशन बरोबरच ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फ्लॉरिकल्चर, स्पोर्ट्स, हेल्थकेअर, शुगर फॅक्टरी, पॉवर जनरेशन या सर्व फील्डमध्ये कार्यरत आहे आणि आज प्रथमच DY पाटील ग्रुप हा हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये प्रवेश करत आहे. मला सांगताना आनंद होतो की DY पाटील ग्रुपच्या प्रगतीमध्ये, DY पाटील ग्रुपच्या प्रोग्रेसमध्ये खरं म्हणजे कोल्हापूरकरांचे फार मोठे योगदान आहे आणि आज त्यामुळेच DY पाटील ग्रुपनी हा प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये सुरू केला आहे. आपलं कोल्हापूर म्हणजे राजश्री शाहू महाराजांची नगरी. महालक्ष्मीचा आशीर्वाद लाभलेल्या आपल्या कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे आणि खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की पर कॅपिटा इन्कम मध्ये कोल्हापूरचे नाव अगदी वरच्या क्रमांकावर आहे. त्या पद्धतीनं आज कोल्हापूरमधला इंडस्ट्रियल सेक्टर, या इंडस्ट्रियल सेक्टरचा कोल्हापूरच्या प्रगतीसाठी फार मोठा वाटा आहे. त्याबरोबरच आज देखील इंडस्ट्रियल सेक्टर तितक्याच वेगानं वाढत आहे. पण आज ही सर्व कोल्हापूरमध्ये ग्रोथ होत असताना एक कोल्हापूरमध्ये वर्ल्ड क्लास हॉस्पिटॅलिटीची गरज होती आणि आज ती गरज पूर्ण करण्यासाठी DY पाटील ग्रुपनी DYP हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून हॉटेल सयाजी हा प्रोजेक्ट उभा केला. आज कोल्हापूरमध्ये शिरोली, गोकुळशिरगाव, पायसर MIDC आणि उद्यमनगर असे स्ट्रॉंग इंडस्ट्रियल बेल्ट आज आपल्या कोल्हापूरमध्ये आहे. फाउंड्री इंडस्ट्री आपल्या कोल्हापूरमधली आज देखील आपले वेगळेपण टिकवून आहे. अनेक मल्टीनॅशनल कंपनीज कोल्हापूरमध्ये आहेत, त्यामुळे फॉरेन डेलिगेट्स हे कोल्हापूरमध्ये येत असतात. महालक्ष्मी मंदिरमुळे देशात परदेशातून येणारी संख्या सुद्धा आज कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोल्हापूरची नवी पिढी या बिझनेस आणि एज्युकेशन या माध्यमातून देशात परदेशात जात असते. सर्वजणांना क्वालिटी हॉस्पिटॅलिटी, मॉल्स असतील, एंटरटेनमेंट असतील, या सर्व गोष्टीची सगळ्यांना माहिती झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी कोल्हापूरमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मला सांगताना आनंद होतो की कोल्हापूरमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही उभा केला आणि या प्रोजेक्टमुळं 600 जणांना प्रत्यक्ष तर 4000 जणांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे. सयाजीमुळे नक्कीच कोल्हापुरात येणारी देशातून परदेशातून येणारी संख्या नक्कीच वाढणार आहे आणि याबरोबरच कोल्हापूरमध्ये सुरू असणारे हॉटेल बिझनेस, या बिझनेसची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला माझ्या पप्पांच्या बद्दल भरभरून बोलावंसं वाटतं. खरं म्हणजे या प्रोजेक्टचे ते बॅकबोन आहेत. त्यांनी रात्रंदिवस घेतलेले कष्ट हे मी स्वतः बघितले, त्यांची काम करायची पद्धत ती मी स्वतः बघितली आणि मला आनंद होतो की हा सगळा अनुभव त्यांच्याबरोबर मला या प्रोजेक्टमध्ये आला आणि त्यांच्या कामाची पद्धत खूप चांगल्या पद्धतीनं मला या प्रोजेक्टमध्ये अनुभवता आली. त्यांची इमॅजिनेटिव्ह पॉवर एवढी जबरदस्त आहे की कुठलाही प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टची ब्ल्यूप्रिंट ही त्यांच्या डोक्यात आधी झालेली असते. त्यांना माहीत असतं हा प्रोजेक्ट कसा होणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा प्रोजेक्ट पुढे न्यायचा आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती हे त्यांना आधीच झालेली असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगला मोठा अनुभव हा मला त्यांच्यावर जो आला
तो आहे राईट टाइमला राईट डिसिजन घेणं. हा खूप महत्वाचा अनुभव मला या ठिकाणी त्यांच्यावर काम करत असताना या ठिकाणी आला. आणि मला खरं आवर्जून सांगावंसं वाटतं की पप्पांना नेहमी असं वाटायचं की कोल्हापूरमध्ये एक आपलं 5 स्टार लक्झरी हॉटेल असलं पाहिजे. जेव्हा मी विचार केला की हा प्रोजेक्ट आम्हाला चालू करायचा आहे, तेव्हा मला पप्पा म्हणले की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जायच्या आधी त्या इंडस्ट्रीबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, त्या इंडस्ट्रीचा अनुभव हा आपल्याला या ठिकाणी असला पाहिजे. त्यासाठी इंटर्नशिप करण्यासाठी मला त्यांनी मॉरिशस, दिल्ली या ठिकाणी पाठवलं. मला आनंद होतो की तिथे बराचसा अनुभव हा मला त्या ठिकाणी आला. बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये काम करायची मला संधी मिळाली. मार्केटिंग असेल, HR असतील, फायनान्स असेल, सेल्स, बॅक ऑफिस, फ्रंट ऑफिस, F&B असे बरेचसे डिपार्टमेंटमध्ये काम करायची मला त्या ठिकाणी संधी मिळाली. पण जेव्हा हा प्रोजेक्ट आम्ही चालू केला तेव्हा हॉटेल इंडस्ट्री असती कशी ह्याची फारशी माहिती आमच्याकडे त्या ठिकाणी नव्हती. पण बऱ्याचशा चांगल्या लोकांनी आम्हाला कन्सल्ट केलं, गाईड केलं, म्हणून हा प्रोजेक्ट आम्ही उभा करू शकतो. एक सर्वात महत्वाचा चॅलेंज या ठिकाणी आम्हाला होता तो एक चांगला आर्किटेक्ट सिलेक्ट करणं. कारण आज त्या प्रोजेक्टमध्ये आपण बघितलात तर हॉटेल आणि मॉल हे दोन्ही गोष्टी आम्ही इथे चालू करत आहोत. पण याचं एक चांगलं मास्टर प्लॅन हा आमच्याकडे असावा, यासाठी एक चांगला आर्किटेक्ट सिलेक्ट करणं हा सर्वात मोठा चॅलेंज हा आमच्या त्या ठिकाणी होता. एडिफिस ग्रुपला आम्ही सिलेक्ट केलं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली आणि खूप चांगल्या पद्धतीने मास्टर प्लॅन हा त्या ठिकाणी आम्हाला तिने दिला. त्याबरोबरच आमचे सिंगापूरचे आर्किटेक्ट डेव्हिड टोकिवा यांनी खूप चांगल्या पद्धतीने इंटिरियर डिझाईन केलं आणि सगळे इंटरनॅशनल डिझाईन या ठिकाणी आपल्या कोल्हापूरमध्ये त्यांनी आम्हाला या हॉटेलच्या माध्यमातून दिले. आज या ठिकाणी आपले सयाजी हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एरिया मॅनेजर हितेश वर्मा इथे उपस्थित आहेत. त्याबरोबरच सयाजी हॉटेल कोल्हापूर हे जनरल मॅनेजर आज इथे उपस्थित आहेत. मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं वाटतं त्या दोघांच्या वतीनं आणि आमच्या स्टाफच्या वतीनं नक्कीच कोल्हापूरमध्ये सयाजी हॉटेल्स ही आपली वेगळी ओळख निर्माण करेल आणि बँक्वेटिंगमध्ये आणि फूड क्वालिटीमध्ये कधीच कमी पडणार नाही अशी मी आपल्या सर्वांना खात्री देतो. मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं वाटतं की हा हॉटेल प्रोजेक्ट उभा होत असताना आज सगळ्या गोष्टी ज्या काय आम्ही इथं निवडल्या त्या खूप काळजीपूर्वक निवडल्या. त्यासाठी आम्ही चायनाला गेलो, इंडोनेशियाला गेलो, त्याबरोबरच इटलीला गेलो. अशा बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आज या हॉटेलसाठी मटेरियल परचेस केलं. चायनामधला सुद्धा आमचा दौरा खूप चांगला राहिला. खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही तिथं मटेरियल परचेस केलं. आमचा दररोजचं रुटीन खूप चांगलं असायचं. सकाळी लवकर उठून आम्ही 3 ते 4 तास प्रवास करून एखाद्या सिटीमध्ये जायचं. त्या सिटीमध्ये 10 ते 12 तास दिवसभर चालून त्या ह्यूज मार्केटमध्ये आम्ही मटेरियल परचेस करायचं आणि परत त्याच पद्धतीने 3 ते 4 तास प्रवास करून आम्ही हॉटेलवर येऊन रात्री उशिरापर्यंत त्या मटेरियलबद्दल आम्ही चर्चा करत बसायचो. दुसऱ्या दिवशी पण असंच रुटीन असायचं. खूप चांगला अनुभव हा या ठिकाणी चायनामध्ये आम्हाला आला. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपण हॉटेलमध्ये एंटर करत असताना एक झाडाचं रूट त्या ठिकाणी आम्ही प्लेस केलेलं आहे. मला सांगताना आनंद होतोय की हे झाडाचं रूट ज्या ठिकाणी होतं, जे आम्हाला इंडोनेशियामध्ये मिळालं, गेले 500 ते 550 वर्षापूर्वीचं झाडाचं रूट हे त्या ठिकाणी होतं आणि आम्ही ते इम्पोर्ट करून आपल्या हॉटेलमध्ये एखादी युनिक गोष्ट त्या ठिकाणी आम्ही आणू शकतो. आज हे सगळं करत असताना आमचा उद्देश एवढाच होता की आपण जे काय करायचं ते बेस्ट करायचं. आज या ठिकाणी 3 वर्ष 2 महिन्यानंतर हा प्रोजेक्ट उभा होतोय हे सर्वांना आम्हाला समाधान वाटते. मला आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं की हा प्रोजेक्ट जेव्हा होत आला आमचा, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात एक मोठं चॅलेंज आम्हाला हे होतं की एक चांगली हॉटेल चेन हे शोधणं. त्यासाठी बरेच चेन आम्ही बघितले, पण हॉटेल सयाजी या ग्रुपबरोबर आम्ही का गेलो हे मला आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं. हॉटेल सयाजी आज पुण्यात आहे, भोपाळमध्ये आहे, इंदोरमध्ये आहे, बडोदामध्ये आहे. अशा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊन व्हिजिट केली. पण आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर खूप चांगले अनुभव हा आम्हाला त्या हॉटेलमध्ये आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड क्वालिटी, मोठ्या प्रमाणात करायची बँक्वेटिंग क्षमता आणि एक पर्सनलाइज सर्व्हिस. पर्सनलाइज सर्व्हिस ही खूप महत्त्वाची असते, कारण कुठल्याही आपण हॉटेल चालू करत असताना आपण पर्सनल सर्व्हिस कशी देतो हे बघितलं जातं. आणि आज या तिन्ही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या अनुभव आल्या, म्हणून आम्ही आज या हॉटेल चेन बरोबर गेलो. आणि नक्कीच
मगाशी बोलल्याप्रमाणे सयाजी आपली वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण करेल. सयाजी हॉटेल कोल्हापूर याबद्दल मला खरोखर आपल्याला या हॉटेलचे फॅसिलिटी सांगूशे वाटतात. आपल्या हॉटेलची रूम कॅपॅसिटी ही 120 आहे आणि साऊथ महाराष्ट्रामध्ये लार्जेस्ट बँक्वेटिंग कॅपॅसिटी असणारं हे एकमेव हॉटेल आहे. त्या ठिकाणी आज इंडोर आउटडोर असे मोठ्या प्रमाणात बँक्वेटिंग कॅपॅसिटी असणारं हॉटेल आहे. 4000हून अधिक या हॉटेलच्या बँक्वेटिंग कॅपॅसिटी आहे. कोल्हापूरमधलं पहिलं 24 तास 24 आवर्स चालू असणारं रेस्टॉरंट आम्ही आज या ठिकाणी चालू करतोय, ज्याचं नाव ब्लू लोटस आहे. आणि त्याबरोबरच मला असं सांगावंसं वाटतं की सयाजी हॉटेल्स हे जी फेमस चेन बार्बेक्यू नेशन ते देखील आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पुढच्या महिन्यात आम्ही चालू करणार आहोत. आज हे हॉटेल चालू करत असताना आम्हाला असं वाटलं की एक चांगला क्लब फ्लोर हा आपण या ठिकाणी डेव्हलप करावा. बरेचसे ब्रँड्स आम्ही बघितले आणि आज त्या ठिकाणी आम्ही जिमसाठी ॲब्स फिटनेस ह्याच्याशी टायअप केलं. त्याबरोबरच स्पासाठी सेरिना स्पा जी मालदीवची चेन आहे त्यांच्याशी आम्ही टायअप केलं आणि असा एक चांगला क्लब फ्लोर आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करू शकलो. मला आनंदाने सांगावशी वाटते की या प्रोजेक्ट बरोबर या हॉटेल बरोबरच आम्ही एक चांगला मॉल त्या ठिकाणी चालू करतोय. आज त्या मॉलमध्ये चांगले ब्रँड्स आणत आहोत. तुम्ही शॉपर स्टॉप हा एक इंडियाज लिडिंग ब्रँड आहे, तो सुद्धा आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे. PVR हा सुद्धा एक इंडियाज लिडिंग सिनेमा ब्रँड आहे, तो सुद्धा आम्ही तिथे आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे असे चांगले ब्रँड्स आम्ही तिथे आणणार आहोत. त्याबरोबरच चांगले फूड आउटलेट्स म्हणजे मॅकडॉनल्ड असेल, सबवे आहे, असे बरेचसे चांगले फूड आउटलेट आम्ही त्या ठिकाणी चालू करणार आहोत. मला आनंद होतोय की आज कोल्हापूरमध्ये हा लँडमार्क प्रोजेक्ट हॉटेल सयाजीच्या रूपाने आम्ही उभा करू शकलो, याचं आम्हाला सर्वांना समाधान वाटलं. हॉटेल सयाजीमुळे नक्कीच जगाच्या नकाशावर एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून वेगळी ओळख सयाजी हॉटेल हे निर्माण करेल अशी मला खात्री आहे. आज या हॉटेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त परदेशी पर्यटक कसे आणता येईल ह्याचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. आज कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा बिझनेसमुळं डेलिगेट्स येत असतात. कुठल्याही सिटीची प्रगती व्हायची असेल तर हॉस्पिटॅलिटी आणि विमानसेवा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या. आज सयाजी हॉटेल्स या माध्यमातून हॉस्पिटॅलिटीची गरज आज आपण पूर्ण करत आहोत. पण मला विश्वास आहे आणि मी खरोखर अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण सर्वजण मिळून विमानसेवासाठी आपल्या कोल्हापूरमध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करू आणि नक्कीच एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून कोल्हापूरमध्ये आपली एक वेगळी ओळख जगाच्या नकाशावर आपण या ठिकाणी करू. काल माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या हस्ते आपल्या सयाजी हॉटेल याचं औपचारिक उद्घाटन झालं आणि मला आनंद वाटतो आपल्या सर्वांना सांगताना की 5 मे पासून सर्वांसाठी हे हॉटेल उपलब्ध होणार आहे. आजपर्यंत आपण सर्वांनी डी.वाय. पाटील ग्रुपला नेहमीच साथ दिली. सयाजी हॉटेल प्रोजेक्ट सुद्धा आपण यशस्वी कराल अशी खात्री बाळगतो आणि या निमित्तानं तुमचे आशीर्वाद आणि प्रेम मला मिळावे असं मी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा डी.वाय. पाटील ग्रुपतर्फे आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात याबद्दल आपले सर्वांचे आभार. धन्यवाद.